वृश्चिक राशी या 3 इच्छांचा एक मोठा जॅकपॉट लागणार। श्री स्वामी समर्थ वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक असं अकल्पनीय वळण देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल। कारण येत्या 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जाण्याची दाट शक्यता आहे। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा वार कोणताही शत्रू नाही तर तुमच्याच ताटात खाणारा आणि तुमच्या अगदी जवळचा माणूस करणार आहे। ही गोष्ट ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकली असेल, मनात प्रचंड भीती आणि काळजाची धडधड वाढली असेल। पण जरा थांबा आणि श्वास घ्या, कारण आता विधात्याचा खेळ हा सुरू झाला आहे। जिथे मोठं संकट येतं तिथेच कुबेराचा खजिना आणि यशाचा महामार्ग सुद्धा उघडत असतो। या विश्वाचा एक असा अटळ नियम आहे की जेव्हा देव तुमच्याकडून एखादी खोटी व्यक्ती किंवा जहरी नातं हे बाजूला करतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात अफाट धनलाभ आणि सुख समृद्धीचे दरवाजे सताड उघडे होतात। जर तुम्ही पुढच्या 48 तासात योग्य ती काळजी घेतली आणि हा व्हिडिओ न चुकता अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पाहिलात, कारण व्हिडिओच्या अगदी शेवटी दिलेला एक दिव्य चमत्कारिक उपाय जर तुमच्याकडून राहून गेला तर पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा काही उपयोग होणार नाही। तर तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचं डोंगर हे क्षणात नाहीसे होतील आणि अचानकच तुमच्या हातात पैसा येईल, ज्याने तुमच्या पिढ्यानपिढ्यांची गरिबी ही कायमची धुवून निघेल। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा। आता मला सांगा, गेल्या काही दिवसात तुम्हाला अचानकच रात्री उशिरा जाग येणं किंवा स्वप्नात पाण्याचे तलाव, जुनी पडकी घरं दिसणं असे रहस्यमय संकेत घडले आहेत का? किंवा तुमच्या घरातील तुळशीचं रोप अचानक सुकणं, उंबरठ्याजवळ काळ्या मुंग्या दिसणं किंवा तुमच्या घरातील घड्याळ हे वारंवार बंद पडणं असे अशुभ भास तुम्हाला नक्कीच तुम्ही घेतले असतील। कारण निसर्ग तुम्हाला या येणाऱ्या मोठ्या वादळाची पूर्वसूचना आधीच देतो। तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगते की या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी सलग पहा। कारण ही वेळ गाफील राहण्याची नाही तर सावध होऊन स्वतःचं नशीब पालटण्याची आहे। जर तुम्ही आजच काही विशिष्ट आणि सोपे उपाय केले नाहीत तर हातातोंडाशी आलेला सुवर्णयोग निघून जाईल आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हातात काहीही उरणार नाही। आता लगेच आपल्या घराच्या पूर्व दिशेला एक लहानसा तेलाचा दिवा लावा, त्या शांत मिनमिनणाऱ्या ज्योतीकडे पहा आणि मनातील सर्व अशांतता बाहेर काढून टाका। निसर्गातील सुकलेली पानं जशी गळून पडतात आणि नवीन हिरवीगार पालवी फुटते, अगदी तसंच तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस आता संपणार आहे आणि प्रगतीची नवी पालवी फुटणार आहे। एका उंच झाडावर शांतपणे बसलेल्या पक्ष्यांचा थवा जसं येणाऱ्या पावसाची चाहूल ओळखतो, तसंच वृश्चिक राशीच्या जातकांनी आता आपल्या अंतरात्म्याची हाक ओळखायला हवी। तुमच्यावर स्वामींची अखंड कृपा आहे आणि हीच ती वेळ आहे जिथे तुमची सर्व संकटे भस्मसात होऊन अपार धनवृद्धी होणार आहे। पण त्यासाठी तुमच्या मनात देवाप्रती अढळ श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे। आयुष्यातील हे वादळ शांत होत नाही तोवर तुमच्या अत्यंत सावधगिरी बाळगावीच तुम्हाला लागणार आहे। कारण तुमच्या आसपास फिरणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या काही लोकांच्या मनात कपट भरलेलं आहे। हे लोक तुमच्या पाठीमागे असं काही विनाशकारी डाव रचत आहेत ज्याची साधी शंकाही तुमच्या मनात कधी आली नसेल। परंतु स्वामीचे अदृश्य कवच तुमच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे सर्व वाईट मनसुबे उघडे पडणार आहे। येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात अत्यंत मोठी आर्थिक क्रांती होणार आहे, जिथे जुनं अडकलेली कामं अचानक मार्गी लागतील आणि जुन्या गुंतवणुकीतून अपार धनवर्षाव मिळण्यास सुरुवात होईल। जर तुमच्यावर कोणाचं कर्ज असेल किंवा बँकेची थकबाकी असेल तर ती भेटण्याचा मार्ग आता अगदी अनपेक्षितपणे तुमच्या समोर मोकळा होणार आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। जेव्हा एखादं छोटं रोप वटवृक्ष बनतं तेव्हा त्याला अनेक वादळाचा सामना हा करावा लागतो। अगदी तसंच तुमचा आजचा काळ आहे जो तुम्हाला भविष्यात प्रचंड सामर्थ्यवान आणि श्रीमंत बनवणार आहे। तुमच्या घरात जर सतत किरकोळ कारणावरून भांडणं होत असतील किंवा नात्यांमध्ये विषाक्त दुरावा आला असेल तर समजून घ्या की हा वास्तुदोष आणि वाईट नजरेचा घातक प्रभाव आहे। पण अजिबात या ठिकाणी घाबरू नका, कारण यावर अत्यंत सोपा आणि अचूक तोडगा म्हणजे
संध्याकाळी 6:30 वाजता उंबरठ्यावर चिमूटभर मीठ आणि 2 लवंगा टाकणं, ज्यामुळे घरातील सर्व अलक्ष्मी ही तुमच्या घरातून क्षणात निघून जाईल आणि क्षणात नष्ट होईल. निसर्गामध्ये जेव्हा काळे ढग जमा होतात तेव्हा पावसाचं आगमन होणं हे निश्चित असतं. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील दुःखाचे ढग हटून सुखाचा आणि दैवी प्रकाश हा पसरणार आहे. तुम्ही भूतकाळात केलेल्या सर्व चांगले कर्माचे फळ आता मिळण्याची मात्र वेळ ही जवळ आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास हा ढळू देऊ नका. अनेकदा आपल्याला वाटतं की सगळे मार्ग बंद झाले आहेत, पण जिथे माणुसकीची विचारशक्ती संपते तिथे मात्र सुरू होतो तो ईश्वरी चमत्कार. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यवसायात जे लोक आज तुमच्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्या यशाचं अभिमानाने तुम्हाला कौतुक करताना दिसतील. गुरुवारी सकाळी पिवळे वस्त्र परिधान करून स्वामींना किंवा तुमच्या कुलदेवतेला प्रदक्षिणा घाला. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे हे आपोआप दूर होतील. तुमच्या हातात येणाऱ्या पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आणि घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहण्यासाठी धान्याचा आदर करा आणि गरजूला नेहमीच अन्नदान करा. कारण हीच ती योग्य वेळ आहे जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा सुवर्ण अध्याय हा स्वतः लिहायचा आहे आणि गरिबांची शृंखला कायमची तोडून टाकायची आहे. रात्रीच्या गडद अंधारानंतर जसा सूर्योदय निश्चित असतो, अगदी तसंच वृश्चिक राशींच्या प्रत्येक जातकाच्या आयुष्यात आता सोन्याची पहाट होणार आहे. तुमच्या अंतरात्म्यावर विश्वास ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि स्वामींच्या नामाचा जप हा सतत चालू ठेवा. तुम्ही आजवर इतरांसाठी खूप काही केलं, स्वतःचं सुख चैन हे बाजूला ठेवलं, इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण आता देवाने तुमच्यासाठी विलक्षण योजना आखली आहे. कित्येकदा तुम्हाला असं वाटलं असेल की तुमच्या चांगुलपणाचाच अनेकांनी गैरफायदा घेतला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाला तुमचा प्रत्येक अश्रूची आणि कष्टाचा न्याय किंमत ही नक्कीच ठाऊक आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. वृश्चिक राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, तुमच्या राशीवर मंगळ देवाचे अधिपत्य असल्यामुळे तुमच्या लढण्याची क्षमता आणि अफाट जिद्द ही जन्मापासूनच आहे. त्यामुळे या तात्पुरत्या संकटांना घाबरून जाण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. व्यवसायात किंवा तुमच्या नोकरीत एखादी नवीन सुवर्ण संधी तुमच्या दारात ही दस्तक देणार आहे, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होतात. जर तुमच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या किंवा आजारपण घरात रेंगाळत असेल तर येत्या मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करा आणि मारुती रायाला लाल फुलं अर्पण करा. या सर्व व्याधीमुळे आणि पीडा या ज्या काही आहे त्या क्षणात यामुळे दूर होतील. आता घराच्या ईशान्य कोपऱ्यात नेहमी स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि तिथं एखादं छोटं हिरवगार रोपटं लावा. यामुळे घरातील लक्ष्मीचा वास हा कायम राहील आणि धनसमृद्धी वाढेल. तुमच्या मनातील भीती दूर फेकून द्या आणि सकारात्मक ऊर्जेने प्रत्येक नव्या आव्हानाला सामोरं जा. कारण स्वामींचे हात तुमच्या डोक्यावर हे कायमच आहेत. जे लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करत आहेत ते स्वतः त्यांच्या रचलेल्या जाळ्यात आता अडकणार आहेत आणि तुम्हाला न्याय मिळणार आहे. निसर्गाचा नियम असा आहे की पेराल तेच उगवतं, त्यामुळे तुम्ही पेरलेला चांगुलपणाचं बीज आता महावृक्षाचं रूप घेऊन तुम्हाला सुखाची फळं देणार आहे. शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला किंवा गाईला भाकरी भरवा. यामुळे सर्व प्रकारची ग्रहपीडा शांत होईल आणि कामातील अडथळे दूर होतील. आपल्या मुलांच्या किंवा लहान भावंडांच्या भविष्याची चिंता आता सोडून द्या, कारण स्वामी स्वतः त्यांच्या मार्गातील काटे दूर करत आहेत. तुमच्या घरातील ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घ्या, कारण त्यांच्या मुखातून निघणारे शुभ आशीर्वाद तुमच्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच हे सिद्ध होणार आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा नवीन कागदपत्रावर विचार न करता स्वाक्षरी करू नका. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ही नवीन पहाट केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाची आणि प्रगतीसाठी एक महामार्ग ठरणार आहे. आता व्हिडिओच्या शेवटच्या क्षणी मी तुम्हाला तो महा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळासकट उखडून टाकेल. आज रात्री झोपण्यापूर्वी एका लाल कागदावर तुमच्या 3 इच्छा लिहून त्या स्वामींच्या चरणाजवळ ठेवा आणि उद्या सकाळी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जित करा. आजच स्वतःशी आणि स्वामींशी एक दृढ वचन घ्या की काहीही झालं तरी तुम्ही सत्याचा मार्ग हा सोडणार नाही आणि आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जात राहाल. तुमच्यावर स्वामींची असीम कृपा राहो आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि भरभराटीचा वर्षाव हो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला खरोखरच या संकटातून बाहेर पडायचं असेल आणि त्या अफाट धर्मलाभाचा स्वीकार करायचा असेल तर आताच्या आता कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने
श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली असे निश्चितपणे लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.